पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा. पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी. याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात. घाबरलेलं सरकार. मोदी आणि शहांचे चेहरे बघा तुम्ही, चेहरे बघा दोघांची, काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत त्यांचे. हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना. काल सुद्धा राहुल गांधींनी संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन जो ठिय्या मांडला आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, FIR दाखल करायला लावली आणि सरकार झुकलं. याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठं शौर्य गाजवत आहेत, पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी करू इच्छितात. ही त्यांना लागलेली अखेरची घरघर. ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल, हे तुम्हाला मी आता सांगतो. हा बोला. याच वेळी भाजपकडून वंदे मातरम गाण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पूर्ण वंदे मातरम युवा की आवाज. मग युवा की आवाज म्हणजे काय असतं? हे वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज, बाकी काय नाही. बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाहीये का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये, या मताचा मी आहे. वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं, त्यानंतर आणि आधी काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली. ती भाजपला मान्य का नसावीत? त्यांना ती मान्य असायला पाहिजे. कारण यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही. यांनी कधी वंदे मातरमची गर्जना केली नाही. जे वंदे मातरम करत फासावर गेले त्यांचा ह्यांचा काही संबंध नाही. आणि आता ही नसती उठाठेव करतायत. या देशामध्ये कोणीही वंदे मातरमला विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या. जंतर मंतरवर मुलं वंदे मातरम गात असताना त्यांच्यावरती पोलिसांनी लाठी आणली. हे फक्त ब्रिटिश काळामध्ये होते. जंतर मंतरवर मुलींचे घोळके वंदे मातरम गात होते आणि पोलिसांनी येऊन त्याला लाठ्या मारल्या, त्यांच्यावर पॅलेट गन चालवल्या आणि हे आता पुण्यामध्ये वंदे मातरम गात आहे. यांच्या बापदाद्यांचा एक तरी कोणी वंदे मातरम गात फासावर गेलाय का? कशालाही ढोंग करताय. राहुल गांधी पुण्यात येत आहेत, तुम्ही स्वागत नाही करणार का? कारण तुमच्या मित्र पक्षातल्या आमदारांनी त्यांच्या स्वागताचे शहरात बॅनर लावले, त्याची चर्चा सध्या सुरू आहे. रोहित पवार बघा, रोहित पवारांनी बॅनर जरी लावले असले तरी राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आम्ही त्यांचे समर्थक आहोत. मी पहिला माणूस की राहुल गांधी हाच देशाचा नेता आहे सांगणार. तेव्हा लोक मलाही वेळात काढत होते आणि राहुलजींनाही पप्पू म्हणत होते. तेव्हा मी एकटा होतो माझ्या पक्षामध्ये आणि बाहेर राजकारणात की हाच देशाचा नेता आहे आणि हा देशाचं नेतृत्व करतो. होर्डिंग बिल्डिंग लावतात, लावू द्या, जवळीकता वाढली असं असू द्या. रोहित पवारांची. हो, पण चांगली गोष्ट आहे ना, तर चुकीचं काय? हे काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा. कोण नाही, रोहित पवार असं काही नाही. त्यांची जवळीक वाढ. राहुल गांधींच्या या सगळ्या कार्यक्रमाची धास्ती भाजपने घेतली का म्हणावं लागेल? कारण भाजप हा जो आहे हा डरपोक लोकांचा पक्ष आहे. सत्तेची कवचकुंडलं आहेत म्हणून त्यांची थोडंसं ही दादागिरी दिसते. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी 90% भाजपा बिळात गेलेला असेल. वर्षभर बाहेर पडणार नाहीत ते.
घरात. भारतीय जनता पक्षाला तुम्ही फार शूर पक्ष किंवा राष्ट्रभक्त पक्ष मानून फार चूक करताय. आम्ही हा कार्यक्रम उडवत जाऊ असं भाजपच्या वतीने किंवा त्यांच्या AVPच्या वतीने सांगतो. ही भीती आहे त्यांच्या मनातली, राहुल गांधींनी निर्माण. व राहुल गांधीविषयी भीती आहे. उधळून लावणार म्हणजे का उधळून लावणार? ते विद्यार्थ्यांशी बोलतात म्हणून उधळून लावणार आहेत का? राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा जर कोणी करत असेल तर तो दहशतवाद आणि अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्यांवरती पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे. राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. ते या देशातल्या विद्यार्थ्यांशी पुण्यातल्या बोलत आहेत, खास करून विद्यार्थिनीशी बोलत आहेत. नारी शक्ती वंदना नावाचं बिलावर तुम्ही सातत्यानं आम्हाला आव्हान देत आहे आणि नारी शक्ती जमते आहे राहुल गांधींच्या स्वागताला, त्यांच्याशी संवाद करायला, आणि तुम्ही तो कार्यक्रम उधळून लावायच्या गोष्टी करताय. याला महाराष्ट्राच्या भाषेमध्ये गांडूगिरी म्हणतात. काँग्रेसच्या 60 लोकांवर गुन्हे दाखल झालेत, पण जो राडा झालाय तो काँग्रेस विरुद्ध भाजप म्हणजे NSCI विरुद्ध अभाविप. मग अभाविपच्या कार्यकर्त्यांना अभाविपीवरती ते करणार नाही, कारण इकडल्या पोलीस आयुक्तांचा तुम्हाला इतिहास माहिती असेल काय आहे तो राजकीय. मला सांगायला नको. नागपूर असेल, पुणे असेल, काही प्रमुख शहरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा मिळून जे पोलीस आयुक्त नेमलेले आहेत त्याच्यामध्ये पुण्यातले पोलीस आयुक्त आहेत. आणि काँग्रेसवरती हल्ला केला व काँग्रेसवरती गुन्हे दाखल केले. काँग्रेस हा सुद्धा एक चळवळीतला पक्ष आमच्याप्रमाणे आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते रस्त्यावरती आहे. मला असं वाटत नाही की काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील यांना. नवनाथ पैलवानने आज आरोप केलाय की हे जे राहुल गांधींचा आता सगळा पुण्यात दौरा आहे हे पेड मॉडेल आहे. दुसरं काय आहे? सर पैशाची माझा एक गुंज प्रश्न आहे. मंचर डेअरीमध्ये जो भेसळीचा प्रकार झाला त्यामध्ये मला काय माहित नाही हा विषय. मला कशा मंचर डेअरीचा मोठा विषय आहे. विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या मुंबई अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सूडबुद्धीने शिवसेनेच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र रद्द करून आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र त्यांचं मूळ गाव पालघरमधून त्यांना तहसील कार्यालयाने दिले आहे. त्यांच्या समोर ज्या उमेदवार होत्या ज्यांनी ही तक्रार केली आहे त्यांचं प्रमाणपत्र कोकणातल्या वैभववाडीचं आहे. ते सुद्धा संशयास्पद आहे. शिंदे गटाचं साधारण 25पेक्षा जास्त भाजपच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांचा एकही माणूस अद्याप डिस्क्वालिफाय झाला नाही, मग केला जात नाही. पण शिवसेना, काँग्रेस किंवा अन्य पक्ष विरोधातले आहेत त्यांचं केलं जातं. याचं तुम्हाला कारण स्पष्ट आहे. की वेगाने आजच्या कारवाई केली जाईल. कार्यक्रमाला फक्त काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतीलच विद्यार्थ्यांचा मला असं वाटत नाही. का कार्यक्रमाला कुठून लोक आणतात? अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात? ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांमधला. मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल. तेव्हा जे काम तुम्ही करता पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही. आहे आणि त्यांनी पोषण आहाराची जी आहे ती पोलखोल केली, त्यांना निलंबित करण्यात आले. व्हिडिओ काढला. हा विषय माझ्या कानावर आला. मी त्यात लक्ष घालणार आहे. त्या ज्या सेविक आहेत त्यांना मी भेटणार आहे लवकरच. कोण घाबरलाय? भाजप आहे. भाजप हा कायम घाबरलेलाच पक्ष आणि भेदरलेला पक्ष आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी शौर्य गाजवल्याची इतिहासामध्ये उदाहरणं नाहीत. परवा जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातही ते घाबरले आणि ट्रम्पने डोळे वटारल्यावर पळून गेले. ऑपरेशन सिंदूर थांबवलं. ह्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता भारतीय जनता पक्षाकडून? आता हा त्यांचा सत्तेतला शेवटचा काळ. 2029च्या आधी सुद्धा यांची पडझड होऊ शकते. अशा प्रकारचं वातावरण देशात आणि जगात आहे.
सर ठाण्यामध्ये जो पालघरमध्ये जे शालेय पोषण आहार आहे तोच निकृष्ट दर्जाचा असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. शासन कारवाई काहीच होत नाही. आता तुकाराम मुंडे एफडी आयुक्त आहेत पण ह्या अहवालात काही होत संशय नाही. व्यक्त केला जात आहे सर मुंडेंच्या एबीव्हीपीने त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. जे इथे गुंडगिरी करतायत पुण्यात त्यांनी हे अशा प्रकारचे विषय घेऊन सुद्धा आंदोलन केलं पाहिजे. त्यांचं सरकार मुलांना विष खायला घालत आहे, विष, बरं का. त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन करत? त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलनं करायची या मुलांसाठी, तरुणांसाठी, हां, उत्तम शाळा निर्माण व्हाव्यात यासाठी. अभिजित दिप्के आंदोलन करतायत. उद्या आदित्य ठाकरे हे मुंबईतली मैदानं वाचवावीत यासाठी तिरंगा यात्रा काढतायत. हे एबीव्हीपीला का सुचत नाही? मुंबईतली मैदानं देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका अमराठी बिल्डरांच्या घशात घालत आहे शेकडो एकरची. मुलांना खेळायला मैदानं नाहीत मुंबईच्या, महाराष्ट्राच्या राजधानीत. उद्या तिरंगा यात्रा त्यासाठी काढली जाते आदित्यजींच्या नेतृत्वाखाली. जनतेला आकर्षित करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सध्या एक आपलं आव्हान करतात, प्रोग्राम आखतात. मी मोहन भागवतांनी तो काय संवाद केला, नंतर आता राहुलजी हे करतात छात्रपती घेऊन. बघा, या देशातला तरुण हाफ पॅन्ट घालायला तयार नाही, एवढंच मी सांगू शकतो. सर, महायुतीचा एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. महायुतीच्या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. गरज आहे त्यांना असं वाटतं? त्यांना गरज वाटत असेल. सर, पुणे महानगरपालिकेमध्ये कोथरूड मतदारसंघाचा ऑडिट केला, ऑडिट करण्याची मागणी केली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, म्हणून त्यांचा निधी शून्य करण्यात आलेला आहे. 2 नगरसेवक. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट मी ते वाचलं. मला वाटतं अमोल बलकवडे बालवडकर त्यांचा 10-12 कोटीचा निधी आणि अजून कुणाचा या सुनेत्रा वहिनींचे नगरसेवकांचा निधी त्या लोकांनी रोखला. त्याच्यावर सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे ना. सरकारमध्ये कोण बसलाय? सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये जिथून ते नेतृत्व करतात त्या पुणे जिल्ह्यातून जर तुमच्या 2 नगरसेवकांचा निधी थांबवला असेल तर कधीतरी या विषयावर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोललं पाहिजे. अजितदादांचा वारसा आपण सांगता, त्या बोलत नसतील तर पार्थ पवारांनी बोललं पाहिजे. आपण राज्यसभेचे खासदार आहात आपल्या पक्षाचे, आपण नेते आहात तरुणांचे आपल्या पक्षातल्या. तुम्ही किती काळ भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहत राहणार आहात? दादा स्वतः भारतीय जनता पक्षाला सोडण्याच्या तयारीमध्ये, मानसिकतेमध्ये असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. चला, थँक्यू. बोललं पाहिजे ते का बोलत नाही? त्यांचा काही दबाव वाटतोय की नक्कीच. काँग्रेसने आरोप केलाय मग तो खरं म्हणायचं? बघा, दबाव प्रत्येकावर आहे, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष सोडून. सुप्रियाताई पवार सुद्धा एकला चालू रे, त्यांची लढाई चालू आहे आमच्याबरोबर. पण आता ते दबावाखाली आहेत कोण? सुप्रियाताई नाही, मला वाटत ना सुप्रियाताई पवार कोणत्या दबावाखाली आहे. सुप्रियाताई पवार या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत, आमच्याबरोबर त्या आहेत. रोहित पवार आहेत, जयंतराव पाटील आहेत. पण प्रत्येक पक्षावर संकट आहे या लोकांनी आणलेलं आहे. आणि हा अल्प पवार फॅमिली सातत्याने मोदींना का भेटायला जाते? पुढच्या महिन्यात बारामतीत येतात. कोण? पवार येतात. मोदी घेतात. पवारांनी दिल्लीत पण तुम्ही बघितलं काय 2 नगरवर चालले की काय? त्या पक्ष भाजपला सोडणार होते म्हणजे आता जे म्हटलं काय शेवटच्या भाजपला सोडणार होते. नाही, त्यांची ही मानसिकता होती का इथे काय खरं नाही, ही काय आपली विचारधारा नाही. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक महाराष्ट्राचं नुकसान करतायत, आपल्या राजकारणाचं नुकसान करतायत, त्या विचारामध्ये ते होते की आपल्याला परत मागे फिरलं पाहिजे. हे 100% सत्य आहे. हे त्यांच्या जवळच्या लोकांनाही माहिती आहे. दादा हा स्वाभिमानी माणूस होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नाईलाज म्हणून त्यांना जावं लागलं. ज्या पद्धतीचे दबाव BJP कडून निर्माण केले जातात नेत्यांवर, त्या एका नाईलाजापोटी दादा गेले. नाहीतर दादांनी शरद पवार साहेबांशी कधीच अशा प्रकारचा विश्वासघात केला नसता, हे माझं मत आहे. साहेब, गोगावलेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी एक वक्तव्य
आई वडिलांनी जन्म दिला म्हणून मी पालकमंत्री झालो आणि बाळासाहेबांनी उमेदवारी दिली म्हणून मी आज पालकमंत्री झालो. आई वडिलांचे आणि बाळासाहेबांचे आभार मानले गोगावलेंनी. मग त्याने का उपकार केले? उपकार, ते जर उपकार असतील तर त्यांनी सांगा हो उपकारच केले मी त्यांचं नाव घेऊन. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज जी तुमची पिलावळ दिसते आहे सत्तेची दिसलीच नसती ना. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. जर केंद्रामध्ये पुन्हा एकदा अधिवेशन झाल्यानंतर भाजपकडनं डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांची जुळवाजुळव केली जाऊ शकते. कठीण आहे, कठीण आहे. चला थँक्यू. एक हिंदी में करून टाकू आणि एक मिनिट. भाजप आमदारांचं एक वक्तव्य आहे महेश लांडगे अरे जाऊ दे ना. शॉर्टकट मध्ये दे. पुन्हा मी पुन्हा काय राखताय? राहुल गांधी जी पुन्हा में आ रहे हैं. चाकण एमआयडी से एक महत्वाचा राहुल गांधी जी पुणे में आ रहे हैं छात्रों की गूंज प्रोग्राम के अंदर और हजारों की संख्या में स्टूडेंट्स खास करके बच्चियां उस प्रोग्राम में शिरकत लेंगी. राहुल जी के साथ डायलॉग होगा. पुणे एक ऐसा शहर है यहाँ से स्वतंत्रता की चिंगारी भी देश में गई. लोकमान्य तिलक हो या बड़े बड़े नेता हो, यहाँ छात्रों की गूंज जो उठेगी वो पूरे देश में जाएगी. और इस वजह से भारतीय जनता पार्टी डर गई है और गुंडागर्दी पर उतर आई है. राहुल गांधी देश के नेता प्रतिपक्ष है, लोकसभा में प्रतिष्ठित नेता है, भारत के नेता है. आपने उसके ऊपर राहुल गांधी जी यहाँ आने वाले हैं 30 से भी ज़्यादा शर्तें लगाई पुलिस ने. यहाँ मोदी जी आते हैं, अमित शाह आते हैं, बीजेपी के नेता लोग आते हैं, उनके ऊपर इस प्रकार की भी शर्तें आपने रखी हैं. ये करना है, ये नहीं करना है. लीडर ऑफ अपोजिशन के साथ इस प्रकार का बर्ताव किसी लोकतंत्र में होता है? और कल गुंडागर्दी किए लोगों ने. थोड़े दिन सितंबर के बाद उनकी गुंडागर्दी खत्म हो जाएगी. थैंक यू.